सांगलीत भगवान परशुराम जयंतीच्या पावन निमित्ताने सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक संकल्प जाहीर केला आहे। सांगली परिसरात भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभारण्यात येणार असून लवकरच योग्य जागेची निवड करून या कार्याची सुरुवात करण्यात येणार आहे। भगवान परशुराम हे हिंदू धर्मातील 6वे अवतार मानले जातात। ते भगवान विष्णूंचे परशु कुऱ्हाड धारण करणारे योद्धा अवतार असून अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि धर्मसंस्थापना करणे हे त्यांच्या जीवनाचे प्रमुख ध्येय होते। शौर्य, त्याग, पराक्रम आणि न्यायनिष्ठा यांचे प्रतीक म्हणून भगवान परशुराम यांना ओळखले जाते। त्यांच्या कार्यातून समाजात धर्म, नीती आणि समानतेचा संदेश रुजलाय। सांगली संस्थान हे वर्षानुवर्षे सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन सामाजिक सलोखा जपणारे संस्थान म्हणून ओळखले जाते। श्री गणेश मंदिर व पंचायतींच्या माध्यमातून समाजात एकात्मता, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य पटवर्धन घराण्याने सातत्याने केले। यापूर्वी सांगली संस्थानकडून अनेक मंदिराची उभारणी व जीर्णोद्धार करण्यात आलाय। यामध्ये सांगलीचे गणपती पंचायतन मंदिर, कृष्णा काठावरील कृष्णामाई मंदिर, महादेव मंदिर यांचा विशेष उल्लेख करता येईल। तर माई घाटावरील स्वामी समर्थ मंदिरात सांगली संस्थानकडून राजाश्रय देण्यात आलाय। तसेच सर्व जाती धर्मांच्या श्रद्धास्थानांना मोठ्या प्रमाणात पाठबळ देत विविध मंदिर व समाज मंदिराच्या ट्रस्टसाठी उदारपणे जमिनी उपलब्ध करून देण्यात आलेत। या कार्यातून सांगली संस्थानने धार्मिक समन्वय आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची आपली गौरवशाली परंपरा सातत्याने जोपासली। दरम्यान ब्राह्मण समाजाचे मूळ दैवत मानले जाणारे भगवान परशुराम यांच्या गौरवासाठी मागील काही काळात ठोस पावले उचलली गेली नसल्याची भावना अनेकांमध्ये व्यक्त होत होती। याच पार्श्वभूमीवर युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी पुढाकार घेत भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्प करून समाजाच्या अपेक्षांना सकारात्मक दिशा दिली। लवकरच उभारण्यात येणारी भगवान परशुरामांची ही मूर्ती सांगलीसह परिसरातील नागरिकांना त्यांच्या विचारांची प्रेरणा देणारी ठरेल, तसेच सामाजिक एकात्मतेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा नवा अध्याय सुरू करेल। युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या निर्णयामुळे समाजात तसेच भगवान परशुरामांच्या अनुयायांमध्ये व भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। नमस्कार सांगलीकर, भगवान परशुराम जयंतीच्या आणि अक्षय तृतीयेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या या प्रसंगी मी एक संकल्प करतो की आपल्या सांगलीमध्ये भगवान परशुरामची एक भव्य मूर्ती उभारायचा निर्णय केला आहे। या माध्यमातून त्यांची शिकवण समाजात मिळेल हेच माझी भावना आहे। या संकल्पामध्ये मला आपल्या सगळ्यांची मदत लागेल। धन्यवाद।